सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान, नमो बुद्धाय. भावनो कसे आहे सर्वजण? झालं का चहा पाणी? 6:30 पावणे 7 पाहिजे तर बापरे, छतावर आलो तरी बी नका गरम, वारच नाही. इतकं होतं बघा वारं. मला आलं थोडंसं, आबाळ आले बघा, आत्तासं आलं थोडं. शाळेत मग सर्व भावानो बहिणीनो, बापरे छान वाटाले ह्या टायमाला, पण वारं सुटेना बघा थोडंफार, त्याच्यामुळे लय त्रास पाहिजे. झाडाला थोडं पाणी घाला म्हणलं, सकाळी घातले होते. किती छोटे फुलं लागालेत बघा. दिसते का? आणि इथं पण लागलेत बघा पांढरे. आणि ही आहेत बघा तिकडली कर्नाटकातली आबोली कलर. मला खूप आवडतो ह्याचा पण गजरा. ही आबोली कलरची. बापरे बापरे, का छान वाटाले वारं सुटल्या. काय खरं नाही बघा पाठीचं तर. रे पाणी यायले पाठीतून. खूप 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 गरम व्हायले बघा. काय करावं म्हणून. ह्याचा वास वगैरे काहीच नाही ह्या फुलाचा, तर दिसायलाच आहे छान. तर आम्ही थोडं झाडाला पाणी घातले. सकाळी घातले तरी पण वाळले तर झालं. सकाळी ह्याच्यातली तुळस काढून त्या दुसऱ्या कुंड्यात लावली बघा. लय गरम व्हायले मला, बापरे काय खरं नाही. थोडं पाणी आणते आणि छान वाटाले बघा. सकाळी घातले त्याच्यामुळं तेवढे वाळले नव्हते, पण 1-2 वाळले तर जास्त नाही. सकाळी घातले होते भरपूर पाणी. वा 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 वा, काय सोन्यासारखं वारं सुटले. बापरे बापरे बापरे. फुलं काय बघा येणार. का झाले की जास्वंदीला. आपण तापलेलं तर जरा कमी असेल, एवढं पाणी होईल गरम. वास येईल, खूप छान वास येईल. खूप छान झाडं आल्यात, पण ह्याला पाणी सारखं सारखं घालावं लागाले बघा. छान वाटते ना पाठीमागे हिरवंगार झाडं. अरे देवा, काय करू. जराच वारं सुटलं. सूट जरासं सूट बाबा वाऱ्या. हे अवघड आहे बघा.
चला एखादं गाणं म्हणाले पण मला काय आठवणच झाले हम जो चलने लगे दिल मनुवादियों के भी जलने लगे दिल मनुवादियों के भी जलने लगे 6 वाजलेत बघा तरी दिवस मावळा आहे तरी पण उजेड आहे 7ला दिवस मावळा आलाय 7 पावणे 7ला असं करायचं अवघड आहे तर एवढी पावसाची वाट बघाली सांगू नका ती ज्या दिवशी पाऊस पडेल ना त्या दिवशी मी थंडगार झोपणार आहे लय माझ्या जीवाला थंड वाटणार आहे काय तर उगाच सोन्याचा अन्न खाल्ल्यासारखं बघा थोडंच आज मी उन्हात गेले ते डोळे लाल वाटायल्यात माझी मलाच उन्हाच सण होणार झाले काय करावं थोडं तरी पाऊस पडलं पाहिजे बघा आता आज किती तारीख आहे 17 18 अजून 10-12 दिवस आहे वाटाले काय माहिती पडली आपण महिन्यात पडेल न पडेल पाऊस 7 जूनला मिरग निघते पण पडेल त्याच दिवशी काही सांगता येत नाही पडला तर आताच पडला पाहिजे पाऊस गरम होणारे भावानो काय सांगावं बापरे जेवायला नका भेटू द्या आपण असं वाटाले वारं भेटावं उपाशी राहावा आलं बघा आलं वारं बापरे 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 कितीतरी छान वाटाले बघा नंबर 1 वाटाले थोडी झुळूक यायली आणि चालली आहे गाणे म्हणा म्हणले की गाणेच आठवण आता काय करावं कसलं डोकं असेल माझं एक आलं बघा वारं आलं गाव उसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलंय ग गाव उसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलंय ग काल महारवाड्याचं तरी आहे हो कासच विसरते काय करू तो काय नकाच गाणं म्हणणंच नका मध्येची सुरुवाती राजेंद्र भाऊ हसाले तर गाण्याला लय हसाले तर दुसऱ्या दिवशी ब्लॉग बघितल्यावर अरे बापरे खरं नाही आता खाली जाते आता आपलं फॅनला तर बसा आता गरम का लागणार कशी का लागणार फॅनला बसलेलं बरं तुम्ही तर नका वारच येत नाही थोडंच लई चालले काय करा चहा तर प्यायचा सोडली तरी सुद्धा एवढा गोळ्यानं होते काही मला सगळा गोळ्याचा असर आहे माणसाला गोळ्या पण चांगल्या नाहीत बघा लय शरीराला हानिकारक आहे गोळ्या म्हणजे थोडं नाही लय आहे बापरे बापरे आज आणली जाऊन जेवारी बघा असल्या उन्हामध्ये गेलं होतं जेवाऱ्यानं जेवारीच भेटणार जेवारीचा भाव खूप वाढलाय बघा भाव आम्हाला 5200 भेटले जेवारी लय अवघड झाले छान भेटले जेवारी घरी आणीपर्यंत गेले आम्हाला 5:30
5,500 गेले घरी आणीपर्यंत ज्वारी. आम्हाला जाणं येणं, घरी ज्वारीचे पोते आणणं, पुन्हा तिथल्या लोकांनी जेव्हा काय ते ऑटोमध्ये पोते टाकले म्हणून 50 रुपये घेतले 5 पोत्याचे. तेवढं आठवाल्यानं आणलं. किती क्विंटल बघा, 1 2 3 क्विंटल आणलं ऑटोत. आणि त्याच्यात आणखीन आम्ही बसून आलो ऑटोमध्ये. 4-5 क्विंटल आणलं. आम्हाला धरून 4-5 क्विंटल झाले. मी, दीपा, माझी जाऊबाई 3 जणी गेलो होतो. चला मग भावानो, बाय. सर्वांनी ब्लॉग बघा, लाईक करा, कमेंट करा. नवीन असेल तर सब करा, कमेंट करून सांगा कसं वाटलं. चला सर्वांना बाय बाय.